हॅलो स्टुडंट्स, काकू ही तुमची 5th स्टँडर्डची युनिट 2 ची पहिली कविता। आता कुकू म्हणजे काय? कोकिळ पक्षी हा कधी गाणं गातो, कधी सुरुवात करतो हे तुम्हाला काही नव्याने सांगण्याची गरज नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की एप्रिल महिना सुरू झाला की कोकिळेचे छान छान स्वर आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्याच सोबत आंब्याच्या झाडावरती मोहराचा सुगंध दरवळायला लागतो हवेमध्ये। तर अशाच प्रकारची सुंदर कविता इथे लिहिली आहे। ती कविता आपण प्रथम वाचूयात। Cuckoo, cuckoo, what do you do? In April, I open my bill. In May, I sing all day. In June, I change my tune. In July, away I fly. In August, go, go, I must. So, ह्या पोएम मध्ये इथे प्रश्न विचारलाय आपण कोकिळा की कुकू कुकू तू काय करतेस? तर तिथे त्याचं उत्तर दिलंय। काय म्हणते ती? इन एप्रिल म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आय ओपन माय बिल, मी माझी चोच उघडते। इन मे आय सिंग ऑल डे, आणि मे महिन्यात बघावं तिकडे कू कू असा आवाज येतो। सो ती म्हणतीये की मे महिन्यात मी संपूर्ण दिवस फक्त गाणंच गात असते। इन जून आय चेंज माय ट्यून, आणि जून महिन्यात मात्र आपल्याला जरासा तिच्या स्वरामध्ये बदल दिसतो। वास्तविक निसर्गाचं ही कोकिळ पक्षी एक सुंदर रूप आहे। याच्यामध्ये आपल्याला दिसतं की तिचा जीवनक्रम एप्रिल ते जून, जुलै, ऑगस्ट हा कसा चाललेला आहे। ती म्हणते की मी माझी चाल बदलते जून महिन्यात, कारण त्यावेळेस पावसाची चाहूल लागते। आणि जुलैमध्ये इन जुलै अवे आय फ्लाय, बरेचसे पक्षी जे असतात ना ते काय करतात? स्थलांतर करतात एका भागात दुसऱ्या भागामध्ये अन्नाच्या शोधासाठी, प्रजननासाठी फिरत असतात। तर ती हे सांगते की मी जुलै महिन्यात अवे आय फ्लाय, मला दूर जावं लागतं। इन ऑगस्ट महिन्यात तर गो गो आय मस्ट, मला जावंच लागतं। तर अशा प्रकारे कोकिळेचं आयुष्य आणि कोकिळ काय काय करते हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून शिकायला मिळालंय। तर इथे त्यांनी काही प्रश्न विचारलेत की फाइंड द रायमिंग वर्ड्स इन द पोएम। आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? यमक जुळवणारे शब्द। आता तुम्ही माहिती आहे का, एखादी कविता असते ना त्या कवितेच्या शेवटचा शब्द बघायचा। इन एप्रिलला काही आहे का मॅच करणं? नाही। आय ओपन माय बिल, इन मे नाही। आय सिंग ऑल डे, मे डे मॅच करते का? हो नक्कीच करते। सो ही आपल्याला रायमिंग पेअर मिळाली आहे। इन जून आय चेंज माय ट्यून, सो जून आणि ट्यून पण भेटलाय। जुलै फ्लाय ही पण भेटली आहे, आणि ऑगस्ट आणि मस्ट। सो अशा प्रकारे या पेअर्स मिळाल्यात। लिसन टू द नेम्स ऑफ द मंथ्स, आता महिन्यांची नावं ऐकायची आहे इथे। तर आपल्याला माहिती इथे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्टचे महिने आहेत। कॉपी द नेम्स ऑफ द मंथ अँड राईट दिस नेम्स इन मराठी अलॉंग साईड, म्हणजे आपण काय करायची, नावं पाहून लिहायची आहेत आणि त्यातून बाजूला मराठीतून पण लिहायचंय, ठीक आहे। सो हे आहेत सगळे मंथ: जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर। सो इन दिस वे वी हॅव लर्न दिस पोएम। आपण ही कविता शिकलोय, आणि याच्यानंतर द लिटल रेड हे खूप एक्साइटिंग इंटरेस्टिंग स्टोरी आहे, मी तुम्हाला ती सांगणार आहे। पण हा व्हिडिओ कसा वाटलाय? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।